मला इतकं छान वाटतंय. म्हणजे कॉलेजमध्ये असताना जेव्हा नाटकात काम करत असे तेव्हा अशा पद्धतीची छान एंट्री करता यायची सूत्रसंचालिका म्हणून. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना नाटकामध्ये काम करताना एंट्री व्हायची आणि विभागीय स्पर्धा ज्या व्हायच्या आमच्या डिपार्टमेंटल होतात अजूनही दरवर्षी, तेव्हासुद्धा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कडून मी जेव्हा येत असे तेव्हा मग असं मस्तपैकी पडदा काढला जायचा. आणि आज मला तोच सेम एक्सपिरियन्स येत आहे. त्याच्यासाठी मी किती खुश आहे तुम्ही अंदाज पण करू शकणार नाही. आणि शून्यातून विश्व उभारणं म्हणजे काय असतं ते मी याची डोही याची देही याची डोळा पाहिलं असं म्हणायला हरकत नाही. काकांनी जे उदाहरण दिलं होतं, जे तेव्हाची सगळी परिस्थिती सांगितली होती, सगळा चिखल होता, अतिक्रमण कम्प्लिटली होत होते. अशा परिस्थितीमध्ये अतिक्रमणांच्या तावडीतून ती जमीन सोडवायची आणि काहीतरी खूप चांगल्या पद्धतीनं संघटना निर्माण करून ती पुढे वाढवणं, याला खरंच खूप मनापासून म्हणजे आत्मीयता असल्याशिवाय हे होणं शक्यच नाही. आणि मला हेही छान वाटलं की शिर्के काका ज्यांनी हे बीज रुजवलं इथे की आपल्याला असं मराठा मंडळ स्थापन करायचं आहे, ते सुद्धा आज इथे आहेत. आणि आपले अध्यक्ष जे आहेत तेही शिर्के काका, त्यांनी सुद्धा भरभरून इतकं सगळं सांगितलं मला की खरंच मला फार छान वाटतंय की या मराठा मंडळाचे तुम्ही सर्वजण सदस्य आहात. सगळ्यात अगोदर मी शिवछत्रपती महाराजांना, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, त्यांना मानाचा मुजरा करते. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींनो आणि बांधवांनो, मैत्रिणींनो हा शब्द मी मुद्दामच वापरत असते कारण श्यामलताई आणि माधुरीताई आम्ही गप्पा मारत असताना, पुन्हा मॅम आम्ही गप्पा मारत असताना तेच म्हणत होतो की आम्हाला फार जुनी ओळख असण्याची आवश्यकता नसते कधी. म्हणजे हार्डली 10-15 मिनिटांपूर्वी आपली ओळख झाली आणि आम्ही मस्त अगदी कोणी पाहिलं, जर आमच्याकडे पाहिलं असतं किंवा क्षणचित्र घेतलेले आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर आम्ही अगदी वर्षानुवर्षाच्या मैत्रिणी आहोत की काय, अशा आमच्या गप्पा चालू होत्या. म्हणून मी सगळ्या मैत्रिणींनाच म्हटलं. आता आपल्या मूळ विषयाची आपण सुरुवात करूया. आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच, इंद्रप्रस्थ नगरी निर्माण झाली होती. मयासुरानं ती निर्माण केली आणि मयासुरानं निर्माण केलेलं ते सभागृहसुद्धा इतक्या वेगळ्या प्रकारचं होतं, जे दिसतं ते नसतं ही म्हण तिथे अगदी तंतोतंत लागू पडत होती. राजसूय यज्ञ असल्यामुळे सगळेजण तिथे मोठमोठे राजे महाराजे सगळे देशोदेशीचे आलेले होतेच. अर्थातच दुर्योधन आणि बाकीची सगळी मंडळीसुद्धा आलेली होती. पण हे सभागृह पाहत असताना जिथे अगदी दरवाजा उघडा दिसायचा की आपण डायरेक्ट दरवाज्यातून आत जाऊ म्हणून जायचं तर नेमकं भिंत असायची आणि कपाळाला लागायचं, किंवा कुठेतरी पाणी आहे म्हणून अगदी कपडे वर धरायचे तर तिथे जमीन असायची, जिथे जमीन आहे असं वाटलं तिथे कपडे पाण्यामध्ये भिजायचे. याच सगळ्या परिस्थितीमध्ये हे सभागृह पाहत असताना दुर्योधन पडला आणि लगेच द्रौपदीच्या तोंडातून शब्द आले, अंधस्य पुत्रोंधः. पुढे काय झालं महाभारत हे आपल्याला सगळं माहीत आहे. आणखी एक असाच प्रसंग, वृषपर्वा राजा, त्याची राजकन्या शर्मिष्ठा, राजगुरू शुक्राचार्य, त्यांची मुलगी देवयानी. शर्मिष्ठा आणि देवयानी जवळपास सारख्याच वयाच्या, दोघी अगदी खूप चांगल्या मैत्रिणी. एक दिवस दोघीही नदीवर स्नान करण्यासाठी गेल्या आणि स्नान करत असताना सगळे कपडे काढून ठेवलेले आणि जोरात वादळ आलं म्हणून आता आणखी पुढे काही प्रसंग उद्भवू नये यासाठी पटकन आपण नदीच्या बाहेर निघून कपडे घालून लगेच परत गेलं पाहिजे हा विचार करून दोघीही लगेच काठावर आल्या आणि ताबडतोब कपडे घालायला लागल्या. तेव्हा चुकून देवयानीनं राजकुमारी शर्मिष्ठाचे कपडे घातले. जेव्हा शर्मिष्ठानं पाहिलं की हिनं माझे कपडे स्वतःच्या अंगावर घातले आहेत तेव्हा कुठेतरी तिचा इगो दुखावला गेला आणि ती लगेच म्हणाली, तू माझे म्हणजे राजकुमारीचे जरी कपडे अंगावर घातले असलेस तरी नेहमीसाठी लक्षात ठेव की तुझे पिता माझ्या पित्याच्या पदरी चाकर आहेत. देवयानीला लागलं, ते खूप जबरदस्त लागलं. देवयानी ही शुक्राचार्यांची अतिशय लाडकी मुलगी, म्हणजे तिनं काहीही मागावं आणि यांनी तिची मागणी पूर्ण करावी अशी सगळी परिस्थिती. आणि हिनं आता हट्ट धरला शुक्राचार्यांकडे, शर्मिष्ठा माझी आजन्मदासी झाली तरच मी या राज्यामध्ये राहीन, अदरवाईज मला राहायचं नाही.
शर्मिष्ठा राहणार नाही म्हटल्यानंतर शुक्राचार्य थोडीच राहणार आहे, तेही जाणार असतील घेऊन. सगळ्या या परिस्थितीचा अंदाज घेऊन शुक्राचार्यांनी सांगितलं, जे काही घडलं ते वृषपर्वाला सांगितलं आणि वृषपर्वाला म्हटलं की तुझी शर्मिष्ठा माझ्या देवयानीची आजन्म दासी झाली तरच मी या राज्यात राहणार आहे, अदरवाईज मी राज्य सोडून चाललो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शुक्राचार्यांसारख्या गुरुने आपलं राज्य सोडून दुसरीकडे कुठेतरी जावं हे वृषपर्वाला अजिबात मान्य होण्यासारखं नव्हतं, पर्याय नव्हता. पिता म्हणून त्यांचंही हृदय खूप द्रवलं. शर्मिष्ठा आपली लाडाची राजकन्या, तिला असं कुणाची तरी दासी करायचं आहे, पण पर्यायच नव्हता. शेवटी शर्मिष्ठानेही ते मान्य केलं की राज्याच्या भविष्यासाठी किंवा भलेपणासाठी मला हे करावं लागेल. आणि शर्मिष्ठा देवयानीची आजन्म दासी झाली. शब्द असे असतात. हेच पौराणिक उदाहरणं भरपूर सारे देता येतील, पण हेच उदाहरण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आपण इतिहासाकडे वळूया. पाणीपताचं युद्ध चालू होतं. नजीब खानाने दत्ताजी शिंदे यांची जोरदार लढाई चालू होती आणि शेवटी त्या लढाईमध्ये एक असा क्षण आला की नजीब खानानं प्रचंड त्यांना जखमा केल्या दत्ताजी शिंदेना. दत्ताजी शिंदे खाली पडले, पूर्ण रक्तबंबाळ झालेले, कोणत्याही क्षणी श्वास निघून जाईल अशी परिस्थिती. आणि त्या परिस्थितीमध्ये मोठ्या गुरमीमध्ये नजीब खानानं विचारलं, क्यू पाटील और भी लढोगे? आणि इम्मिजिएटली ह्या रक्तबंबाळ झालेल्या दत्ताजी शिंदेंच्या ओठांवर शब्द होते, हां बचेंगे तो और भी लढेंगे. हे शब्द एक वेगळेच. पुन्हा आपल्याला तेही माहिती आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई ती एक होती नार, ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. झाशीची राणी, लगेच पिक्चरच तिचं डोळ्यासमोर उभं राहतं. शब्दांमध्ये एवढी जबरदस्त ती ताकद आहे. सुभाषचंद्र बोस जेव्हा म्हणतात की आतापर्यंत आपण लढत होतो, आपल्या आपल्या मार्गाने स्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता तुमच्या रक्ताची गरज आहे, बलिदानाची गरज आहे, तरच आपला देश या ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त होऊ शकतो. म्हणून त्यांनी हाक दिली, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. पुढे काय झालं आपल्याला माहीत आहे. अगदी त्यांच्या याच हाकेसरशी कित्येक महिला सुद्धा त्यांच्यामध्ये जॉईन झाल्या. आझाद हिंद सेनेमध्ये महिलांची एक वेगळी तुकडी फॉर्म झाली आणि आझाद हिंद सेनेने केवढं मोठं योगदान दिलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. वंदे मातरम हा एकच शब्द, पण इतिहासामध्ये ज्या प्रकारे तो वापरण्यात आला, ज्यांच्या तो ओठांवर आला, ज्यांनी तो वंदे मातरम शब्द मनामध्ये रुजवला होता, ते वंदे मातरम हा शब्द उच्चारतच फासावरही गेले. अगदी हसत हसत फासावर गेले. वंदे मातरम हा शब्द उच्चारल्यानंतर ब्रिटिशांना धडकी भरावी एवढी ताकद त्या वंदे मातरम शब्दामध्ये होती. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये तर बऱ्याच गोष्टी सांगता येतील, पण एकच बाब सांगेन. लाल बहादूर शास्त्री यांनी जेव्हा जय जवान जय किसान हाक दिली तेव्हा लक्षात आलं, तेव्हाची परिस्थिती अशी सगळी होती की केव्हाही युद्ध चालू, ऑलरेडी 2 युद्ध झालेले होते. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा जय जवान जय किसान त्यांनी म्हटलं, तेव्हा किसान म्हणून आपल्याला किती चांगल्या रीतीनं शेतीमध्ये प्रगती करायला पाहिजे हे पण लक्षात आलं आणि आपली मिलिटरीची ताकद कशी वाढवली पाहिजे हेही लक्षात आलं. हे सगळे शब्दच असतात जे अशा सगळ्या पद्धतीनं वेगवेगळं व्हेरिएशन्स देतात. पौराणिक उदाहरणं सांगितले. अंधस्य पुत्रोंध हा म्हटलं, विष कालवलं गेलं, पुढे अख्खं महाभारत घडलं. हिनं तुझे पिता माझ्या पित्याच्या पदरी चाकर आहेत म्हटलं, हिला आजन्म तिची दासी व्हावं लागलं. दुर्दैवानं आपल्याही आयुष्यामध्ये तसं घडतं. ते पुराणापासून जे चालू झालेलं आहे ते काही तिथेच संपलं असं नाहीये. आपल्याही पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आपण बघतो की अगदी भावनेच्या भरात म्हणा, रागाच्या भरामध्ये म्हणा, काही शब्द उच्चारले जातात, नंतर कितीही पश्चाताप केला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. शर्मिष्ठानं देवयानीला कितीदाही सॉरी म्हटलं असतं तर देवयानीनी मान्य केलंच नसतं. शेवटी तिला आजन्म दासी व्हावंच लागलं. शब्द याच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. शब्द असं म्हटलं जातं की मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे ज्याचं विष हे त्याच्या कुठल्याही अवयवामध्ये नाही, तर ते त्याच्या शब्दांमध्ये आहे. एक शब्द असा बोलला की पिढ्यांचं वैर निर्माण झालंच. जे चित्रपटांमध्ये पाहतो ते प्रत्यक्षात या भूमीवर कित्येक वर्ष घडलेलं आहे. पिढ्यांचं वैर. कारण
तिथे शब्द हे विषाचं काम करतात. पण बऱ्याच ठिकाणी शब्द हे प्रेरणेचं काम करतात. शब्द हेच आहेत जे मस्तपैकी चांगल्या रीतीने अमृताचं सुद्धा काम करतात किंवा कुणाला तरी प्रेरणा देऊन जातात. बचेंगे तो और भी लढेंगे किंवा झाशीचे राणीचे जे सगळे मी शब्द सांगितले, हे सगळे शब्द ऐकताना अजूनही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. बचेंगे तो और भी लढेंगे, अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात. किंवा कुसुमाग्रजांच्या त्या कवितेमध्ये जेव्हा ते शब्द येतात की मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणे फक्त लढ म्हणा. असे शब्द आपल्यासाठी वापरणारे आणि खरंच पाठीवर मायेचा हात ठेवणारे लोक जेव्हा आपल्या अवतीभोवती असतील तेव्हा खरंच आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टींची गरज भासत नाही. कारण त्यांची ती शाबासकीची किंवा आश्वस्त करणारी थाप आपल्या पाठीवर असणं आणि त्यांचे ते मोलाचे शब्द आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं ठरतं. मग प्रश्न असा एक निर्माण होतो की खरंच शब्द काही विष निर्माण करतात, शब्द काही अमृत निर्माण करतात, काही शब्द प्रेरणा देतात. हे सगळं शब्द असं कसं करू शकतात किंवा शब्दांमध्ये ही सगळी ताकद येते कुठून? महत्त्वाची बाब आपल्याला तिथे लक्षात घ्यावी लागते की आपल्याला व्याकरणामध्ये शिकवण्यात आलेलं आहे की शब्द म्हणजे अक्षरांचा समुच्चय. पण अक्षरांचा समुच्चय म्हणजे शब्द ही व्याख्या फक्त व्याकरणातच लागू ठरते. प्रत्यक्षात एवढी छोटी व्याख्या उपयोगाला येत नाही, कारण शब्द अक्षरांच्या समुच्चयाशिवाय फार वेगळ्या पद्धतीचं काम करतात आणि वेगळ्या पद्धतीचे ते आहेत. म्हणूनच जेव्हा आपण काही शब्द वापरतो तेव्हा अगदी भांडणं निर्माण होतात आणि कधी एखादा शब्द वापरतो तेव्हा त्या व्यक्तींना प्रेरणा मिळते, कारण शब्दांच्या मागे भावनांची ताकद असते. फक्त शब्द म्हणजे अक्षरांचा समुच्चय नाही, प्रत्यक्षात अजिबात नाही. उदाहरण जस्ट देते. गृहीत धरा की एक जोडपं आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतर साधारणतः 12-13 वर्षांनंतर त्यांना आता मूल झालं आहे आणि त्या लेकराचा आता नामकरण सोहळा आहे, बारसं त्याचं आहे. खूप मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि आपल्याला सुद्धा तिथे खूप सन्मानानं बोलवण्यात आलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या नामकरण सोहळ्याला गेल्यानंतर त्या बाळाकडे पाहून आपण सगळ्यांच्या समोर म्हटलं, अरे रे. आणि एखाद्या अंत्यविधीला आपण गेलो आहोत, तिथेही भरपूर गर्दी आहे आणि त्या अंत्यविधीमध्ये जाऊन आपण त्या प्रेताकडे बघून सगळ्यांच्या समोर जर म्हणालो, अरे वा, काय होईल? आपल्याला मार खाऊनच यावं लागणार, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. का? कारण अरे रे आणि अरे वा हे फक्त शब्द अक्षरांचा समुच्चय नाहीत. अक्षरांचा समुच्चय असण्यापेक्षाही खूप जास्त ते आहेत. जेव्हा अरे रे आपण म्हणतो तेव्हा वेगळ्या पद्धतीच्या भावना आपल्या मनामध्ये येतात किंवा डोळ्यांसमोर उभ्या राहतात, आणि जेव्हा आपण अरे वा म्हणतो तेव्हा वेगळ्या पद्धतीच्या भावना त्या शब्दाच्या मागे असतात. आणि म्हणूनच चुकीच्या ठिकाणी अरे वा किंवा चुकीच्या ठिकाणी अरे रे म्हटलं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार असतो. म्हणून आपल्याला शब्द खूप जपूनच वापरावे लागतात. हे शब्द जपून वापरत असताना विशेषतः जेव्हा लहान मुलांसोबत आपण बोलत असतो तेव्हा तर या शब्दांचं भान ठेवलंच पाहिजे. कारण लहान मुलं इतकी निरागस असतात की आपण त्यांना जे काही सांगतो ते ती पूर्णपणे डोळे झाकून आपल्यावर विश्वास ठेवून मान्य करतात. एक प्रकरण मी असं वाचलेलं होतं, ते फॉरेनमधलं आहे, पण ते असं आपल्याकडे पण भरपूर घडतं. फॉरेनमधलं आहे हे का सांगितलं हे पण मी पुढे सांगतेच. सो ती एक छोटीशी मुलगी, सगळेजण तिचं कौतुक करायचे, तिचे आई वडील पण खूप कौतुक करायचे की इतक्या लहानपणी सुद्धा ही किती सुंदर गाते ना, हिला देवानंच मस्त गोड गळा दिला आहे, पुढे मोठी झाल्यावर तर ही फार छान गायिकाच होणार. आणि मग तिला फार छान वाटायचं, काही झालं की ती लगेच गाणं म्हणायची वगैरे वगैरे सगळं सुरू होतं. एक दिवस तिची आई बाहेरून काही काम करून आली, माहीत नाही का पण त्या दिवशी तिच्या आईचा मूड बाहेर जे काही घडलं त्यामुळे अजिबात ठीक नव्हता. तिच्या चेहऱ्यावर पण ते दिसत होतं. या छोट्याशा मुलीला जाणवलं की आपली आई व्यवस्थित नाहीये. मग आईला खुश करण्यासाठी काय करता येईल बरं, म्हणून ते लेकरू त्याला जे काही सुचलं ते होतं, मी माझं छान गाणं म्हणते, माझ्या आईला गाणं आवडतं ना, म्हणून ती छान गायला लागली.
हिचा मूड एवढा जास्त बिघडलेला होता की ती जोरात ओरडून तिला म्हणाली, तुझं ते बेसूर गाणं बंद कर अगोदर, तुझा आवाज सुद्धा मला ऐकण्याची इच्छा नाही आहे. त्या क्षणापासून त्या मुलीनं गाणं जे बंद केलं ते बंदच केलं. नंतर कितीतरी जणांनी तिला खुलवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यानी आई तर म्हणून सोडून म्हणजे विसरून पण गेली ना. आपण असं काही म्हटलो हे तिच्या ध्यानी ना म्हणे. मग तू का गात नाही का गात नाही ती पण विचारायची, गाण्यासाठी ती पण प्रोत्साहन द्यायची. पण हिच्या डोक्यामध्ये ही आई आता उगाचच सांगते, ॲक्च्युली माझा आवाज बेसूर आहे, माझं गाणं आईला अजिबात नाही आवडत, हे तिच्या डोक्यात पक्क बसलेलं. म्हणून ती गातच नव्हती. वयाच्या काहीतरी 17-18व्या वर्षी पुन्हा असाच काहीतरी विषय निघाला. मग तिचं काउन्सिलिंग करण्यात आलं, त्याच्यामध्ये हे सगळं लक्षात आलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तिच्या डोक्यातून ते सगळं काढण्यात आलं आणि मग तिनं गाण्यासाठी सुरुवात केली. हे सगळं फॉरेनमध्ये घडलेलं हे सांगण्याचा हा एक उद्देश होता. आपल्याकडे होईल का एवढं सगळं? आपण एवढं ती गात होती लहानपणी, आता का गात नाही कुणाच ठाऊक, म्हणून सोडून पण देऊ. खरंच तिनं गायलं पाहिजे आणि त्याच्यासाठी असं काउन्सिलिंग काहीतरी केलं पाहिजे. तिच्या मनात काय गेलं आहे ते बाहेर काढलं पाहिजे, एवढा विचार आपण काहीही करणार सुद्धा नाही. सो लहान मुलांशी तरी बोलताना ॲटलिस्ट शब्द जपूनच वापरले पाहिजेत. मला आठवतं माझा धाकटा मुलगा ओजस तेव्हा 2री किंवा 3रीमध्ये असेल आणि त्यानं घरी आल्यानंतर खूप हसून हसून ती एक बाब सांगितली. पण ते कदाचित वेगळंही होऊ शकलं असतं हे माझ्या लक्षात आलं होतं. घरी आल्यावर तो म्हणे की आमच्या शाळेमध्ये आज मॅमने विचारलं की कार्सचे तुम्हाला कोणते कोणते नावं माहीत आहेत ते नावं सांगा. मग मी पण सांगितलं होंडा अमेज आणि आमच्या मॅम म्हणाल्या की काही सांगू नकोस, हे असलं काही कारचं नाव असतं का, चुप बस. आणि सगळे मुलं खूप हसायला लागले. आता हे सगळं म्हणजे तसं म्हटलं तर झालेला तो शाळेतला वर्गातला अपमान आहे. मग हा मला हसून का सांगतोय? तर त्यानंच त्याचंही उत्तर दिलं, बघ मम्मा, कारण झालं असं होतं 2-3 महिने अगोदरच आम्ही होंडा अमेज घेतलेली होती, त्यामुळे होंडा अमेज कार आहे हे त्याला 100% माहीत होतं, तो पूर्णपणे शुअर होता. आणि म्हणून तो हसू शकत होता की मम्मी त्या मॅमला सुद्धा आमच्या वर्गातल्या मुलांना सुद्धा खरंच अमेज कार असते माहीतच नव्हतं, ते उगाचच सगळेजण हसायला लागले असं यानं मला हसून सांगितलं. पण जर माहीत नसतं किंवा वेगळ्या प्रकारे काय झालं असतं, एका लेखकाबद्दल, मराठीचं म्हणजे भारतीयच लेखक आहे, त्या लेखकाबद्दल मी वाचलं होतं, नाव आता लक्षात नाही माझ्या. ते लहान असताना शाळेमध्ये जेव्हा होते तेव्हा त्यांना चित्रकलेची भारी हौस होती. म्हणजे चित्र काढायला सांगितलं की त्यांच्या इतका आनंदी मुलगा तेच असायचे. वर्गामध्ये एकदा चित्र काढण्यासाठी सांगितले, गुलाब काढायला सांगितले आणि सगळ्या मुलांनी आपापल्या पद्धतीने गुलाब काढले. यांनी सुद्धा गुलाब काढला, पण रंग भरताना त्यांनी त्या गुलाबामध्ये हिरवा रंग भरला. आणि जेव्हा सगळ्यांचे चित्र पाहत मॅडम जात राहिल्या तेव्हा यांचंही चित्र पाहिल्यानंतर त्यांनी याच एकट्या मुलाला समोर बोलवलं. आता सुरुवातीला यांना वाटलं की मला चित्र छानच येतात, हे त्यांच्या मनात कुठेतरी होतंच. सो माझं रोज इतकं सुंदर आलं असेल की त्यामुळे मला बोलवलं असेल. या छान आनंदानं ते तिथे मॅमच्या तिथे समोर गेले आणि या मॅडमनी त्याच्या हातातलं ते चित्र घेतलं, सगळ्या वर्गाला दाखवलं आणि एकदम हसत हसत किंवा कुत्सितपणानं त्या म्हणाल्या, हा असा हिरवा गुलाब पाहिलाय का कुणी? हिरवा गुलाब असतो तरी का? आणि मग अर्थातच सगळे मुलं खो 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 हसायला लागले आणि यांनी मग मान खाली घालून पुन्हा ते त्यांच्या जागी बसायला लागले. तेव्हा मॅडमनी सांगितलं, आता काय करायचं? आता अजून 10 कागदांवर रोजेस काढायचे आणि प्रत्येक रोजच्या खाली लिहायचं 10 वेळेस, गुलाब हा हिरवा नसतो, गुलाब हा हिरवा नसतो, गुलाब हा हिरवा नसतो. त्या लहान लेकराच्या मनामध्ये ह्या सगळ्या परिस्थितीत काय गेलं असेल आपण विचार करू शकतो. आणि पुढे मग त्यांनी लिहिलंय की तेव्हापासून माझ्या हातातून चित्रकलेची वही जी सुटली ती सुटलीच. चित्रकलेमधला माझा इंटरेस्ट पूर्णपणे गेला. नंतर अनेक वर्षांनी जेव्हा ते सगळे व्यवस्थितरित्या सेटल पण झालेले होते, फायनान्शियली वगैरे वगैरे, म्हणजे त्यांचं करिअर पण सुरू झालं होतं, तेव्हा कुठेतरी त्यांच्या वाचण्यामध्ये आलं की या ठिकाणी, आता त्या ठिकाणाचं नाव आता मला नाही लक्षात आहे, पण 1743 पासून हिरव्या गुलाबाची पैदास केली जाते. हे जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा त्यांनी पुन्हा पडताळलं की खरंच पैदास केली जाते का? आणि त्यांच्या लक्षात आलं की यस, हिरवा गुलाब अस्तित्वात आहे.
आत्तापासून नाही, तो पार 1743 पासून, म्हणजे त्या मॅडमच्याही जन्माच्या अगोदरपासून आणि माझ्याही जन्माच्या अगोदरपासून तो हिरवा गुलाब अस्तित्वात आहे. हे म्हटल्यानंतर त्यांना कुठेतरी शांत झाल्यासारखं वाटलं आणि नंतर चित्रकलेची वही त्यांच्या हातामध्ये पुन्हा आली. पण हे झालं नसतं तर, आणि मुद्दा पुन्हा तोच ना, आपल्या अशा शब्दांनी कित्येक लहान आयुष्य आपण असे कोमेजून टाकलेले असतील कदाचित. किमान यानंतर तरी काळजी घेतली पाहिजे. आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचे आयुष्य कोमेजून जातात हा जेवढा मोठा तोटा आहे ना, तसंच मोठ्यांच्या बाबतीमध्ये चुकीचे शब्द हे काय करू शकतात हे मी तुम्हाला देवयानी, शर्मिष्ठा आणि दुर्योधन या सगळ्यांच्या उदाहरणांनी लक्षात आणून दिलेलं आहे. पण हेच शब्द जर व्यवस्थितरित्या उच्चारले तर मात्र ते प्रेरणेचे ठरू शकतात.